नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनामार्फत गट ड पदांची परमनंट जॉब वॅकन्सी जी आहे निघालेल्या आहेत। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये ते 47,600 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल, 8वी उत्तीर्ण असाल, 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल, पदवी तुमची झालेली असेल किंवा इतर कुठली शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 24/6/2025 पर्यंतच्या या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांसाठी गट ड ची वॅकन्सी या ठिकाणी आहे। एकूण 30 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। एकूण वेतन जे आहे तुम्हाला S1 नुसार 15,000 रुपये ते 47,600 रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल। त्यानंतर IA या पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये वेतन दिलं जाईल। 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। माळी पदासाठी 15,000 रुपये ते 47,600 रुपये वेतन आहे। 7 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहे। प्रयोगशाळा परिचार पदासाठी तुम्हाला S6 नुसार 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी दिलं जाईल। एकूण या ठिकाणी 18 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे जे आहेत 285 एकूण या ठिकाणी आहेत। 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। या पदासाठी तुम्हाला एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 15,000 ते 47,600 रुपये वेतन दिलं जाईल। बॉयलर चालक या ठिकाणी पदासाठी 15,000 ते 47,600 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। पानक्य पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम वेतन या ठिकाणी दिलं जाईल। ड्रेसर पदासाठी देखील 2 वॅकन्सी आहे। 15,000 ते 47,600 रुपये वेतन दिलं जाईल। माळी पदासाठी 4 वॅकन्सीज आहेत। 15,000 ते 47,600 रुपये वेतन दिलं जाईल। त्यानंतर नाभिक पदासाठी या ठिकाणी 6 वॅकन्सीज आहे। 15,000 ते 47,600 रुपये वेतन या ठिकाणी आहेत। अर्ज जे आहेत या ठिकाणी 5 जून 2025 पासून सुरू होणार आहेत। तर लक्षात घ्या मित्रांनो, 5 जूनपासून अर्ज सुरू होणार आहेत। 5 वाजल्यापासून अर्ज तुमच्या या ठिकाणी संध्याकाळच्या 5 वाजल्यापासून अर्ज तुमचे चालू होतील। तर 24 जून 2025 पर्यंत 17 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहेत म्हणजेच 5 वाजेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। परीक्षा शुल्क जे आहे तुम्ही 24 जून 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत भरू शकणार आहात। परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी असेल। माजी सैनिक जे असतील त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे या ठिकाणी करायची नाही। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। दिनांक 5 जून 2025 पासून लिंक जी आहे या ठिकाणी सुरू होईल। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे दैनिक लोकमत न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळेल। त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला जाहिरात आपल्याला दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।